पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात फक्त 4 वर्षाच्या चिमुरडीवर 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने बलात्कार करून तिचा खून केला. भीमराव कांबळे हा यातील संशयित आरोपी. 1998 आणि 2015 साली याच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. पीडित मुलगी तिच्या आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेली होती. तिच्या मामाचा वाडा चिरेबंदी नाही की तालेवार मामाही नव्हता. साधं कुटुंब, करून खाणारं. ही 4 वर्षाची पोर सकाळ संध्याकाळ खेळायची. या नराधामाने डाव साधला. ती यायला तयार नव्हती. मग यानं आमिष दाखवलं. खाण्यापिण्याच्या जिन्सेचं नाही, खेळण्याचं नाही, यानं आमिष दाखवलं गाईच्या वासराचं. चल तुला वासरू दाखवतो म्हणून गुरांच्या गोट्यात घेऊन गेला आणि कोवळी कळी याने निर्दयीपणे तोडवली. त्याच्या मांडीवर जो बाळा म्हणून झोपी लावायची तानी कोवळी पोर या नीचाने तिला अंगाखाली घेतली. काय म्हणाला असेल तिचा कोमल देह, किती घुसमट झाली असेल तिची, किती जीव घेण्या वेदना झाल्या असतील तिला. अर्ध मेल्या झालेल्या त्या लेकराचा याने श्वास थांबवला. शेणाच्या ढेगात तिला लोटलं. वरून चवाळ झाकलं. दुपारी खेळायला गेलेली पोर घरी कशी येईना म्हणून सांच्याला शोधाशोध सुरू केली तरी सापडली नाही. शोध मोहीम अजून जोरात केल्यावरती तिचा निष्प्राण देह गोट्यात सापडला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा थेरडा तिला गोट्याकडे घेऊन जाताना आढळला. पोलिसांनी त्याला पकडलं. लोकांच्या भावनांचा जनक्षोभ उफाळून आला. उभी व्हॅन गावात आल्या. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी असेही मागण्या झाल्या. लोकांचा संताप इतका उफळून आला, सोशल मीडियावर तर क्रोधाचा पूरच आला. पण मूळ मुद्द्याचं काय? बलात्काराविषयी आपण घृणा व्यक्त करतो, पण प्रत्यक्षात पुढे न्याय मिळतो का? समाजात किती बलात्कारी उजळ मात्याने वावरताना दिसतात. त्यांना सुटकेनंतर लोकाश्रयासह ओवाळले जातं. किती अदम पासावर लटकवले जातात. किती पॅरलवर सोडले जातात. किती कैदेत आहेत आणि किती जामिनावर आहेत. जामिनावर सुटलेले कितीतरी आरोपी कैदी पुन्हा पीडितेच्या कुटुंबियांना धमकावताना दिसतात. काय उपटतो आपला कायदा? काय करते सरकार? काय करते सरकार नावाची व्यवस्था? तुमच्या माझ्या धमन्यातलं रक्त ही काही महिन्याच्या अंतराने पेटून उठतं. काही दिवस जाता सवयीनं पुन्हा शेपूट घालून बसतो. पुन्हा कधीतरी असा भयंकर गुन्हा घडतो. आपली मनगटी पुन्हा आवळली जातात. पुन्हा मोठी सैल होतात. दरम्यान ज्यावर जनक्षोभ उठून आला नाही असे अगणित बलात्कार मधल्या अवकाशात घडतच असतात. तेव्हा आपल्या भावनांना काय झालेलं असतं? असं म्हणतात की बायकांनी आपलं अंग झाकलं तर पुरुष बलात्कार करत नाहीत. अशी गरवणाऱ्यांच्या मनातही एक छुपा सुप्त बलात्कारी दडून असतोच. अशा भडव्यांनी सांगावं की या 4 वर्षाच्या चिमुरडीनं असे कोणते कपडे घालणे अपेक्षित होतं? आरोपी भीमराव कांबळे खटला चालून आठवड्यात फासावर लटकवले पाहिजे. खरे तर ती इंग्लिशी पोर जशी घुसमटून मरण पावली तसेच याला छळ करून मारले पाहिजे. शिक्षेची जरब बसली पाहिजे. पण प्रश्न हाच उरतो, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, अश्युरिटी ऑफ पनिशमेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन सिव्हिरिटी ऑफ पनिशमेंट. जर इथं न्यायाची खात्रीच भेटत नसेल, प्रश्न उरतो अशा गुन्ह्यांचं करायचं काय? ही फक्त एक घटना नाही, हा आपल्या सिस्टमचा आरसा आहे. आपण फक्त सोशल मीडियावर पोस्ट करून थांबणार का, की खरोखर बदल घडवणार? आपल्याला फक्त संताप व्यक्त करून चालणार नाही, तर जलद, कठोर आणि निश्चित न्याय व्यवस्था उभी करणं गरजेचं आहे. धन्यवाद.